मित्रांनो नमस्कार. आज आपल्यासोबत सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते जितेश भैया कदम आहेत. कारण हिंगणगाव बुद्रुकमधून पंचायत समिती गणामधून जितेश भैया काँग्रेसचे जे नेते आहेत ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आपल्याला बघायला मिळतात. भैया नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर तुमची वेगळी ओळख करून देणं हे अपेक्षित नाही आहे लोकांना. तुमचा परिचय या जिल्ह्यातला सगळ्या तालुका असेल लोकांना आहे. मात्र तुम्हाला तुमच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी जाणून घ्यायच्या आहेत. अगदी तुमचं बालपण असेल, तुमचं शिक्षण असेल, तुमचे समाजकारणाची सुरुवात आणि राजकारणाची सुरुवात, इथला जो काही संपूर्ण प्रवास आहे त्याच्याबद्दल आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. खरं तर मला तुमचं जे बालपण आहे ते बालपण जाणून घ्यायचं आहे. माझं बालपण खरं तर माझा जन्म जो झालेला आहे तो विट्यामध्ये ममता हॉस्पिटलमध्ये झाला. बरं. आमचं आजोळ हे पारेगाव खानापूर तालुक्यातलं आणि गलाई व्यवसायामध्ये अतिशय मोठं नाव असणारं हे गाव आहे. आणि त्या गलाई व्यवसायामधले माझे आजोबा कैलासवासी प्रतापराव शेठ साळुंखे जे ऑल इंडिया गोल्ड असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. बरं. आणि खरं तिथं जन्म झाल्यानंतर माझं जे बालपण गेलं ते पुण्यामध्ये गेलं. आणि पुण्यामध्ये बरं जवळपास 18 वर्ष मी पुण्यामध्ये काढली. माझं स्कूलिंग सगळं पुण्यामध्ये झालं. त्यानंतर कॉलेजला सुद्धा मी पुण्यात होतो. पण 18व्या वर्षानंतर जे पुढचं ग्रॅज्युएशन असतं त्या ग्रॅज्युएशनसाठी म्हणून मी तेव्हा मला 12वीमध्ये सायन्स ग्रुप होता. सायन्स ग्रुपमध्ये माझा चांगला स्कोर झाला. 85% ग्रुपला पडले. आणि 85% पडल्यामुळं मला MBBSला ॲडमिशन मिळालं मेरिटवर. आणि ते योगायोगाने मग आपलं जे सांगलीचा कॅम्पस आहे भारती विद्यापीठाचा, तिथं डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी खरं मला सकाळी 7ला फोन केला निकाल लागल्या दिवशी. की आधी आमच्या वडिलांनी फोन उचलला. वडिलांना साहेबांनी सांगितलं तुझ्या मुलाला 85% स्कोर झाला आहे ग्रुपमध्ये आणि तो ब्राईट दिसतोय, तर त्याला आपल्याला MBBSला पुढं त्याची इच्छा आहे, त्याला आपण MBBSला आता पुढं पाठवू. तर मी सांगलीला आपल्या भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये MBBSला मी 2009 साली आलो. आणि खरं 9 पासून मी सातत्याने सांगलीमध्ये आणि भागामध्ये सुद्धा माझा सातत्याने येणं जाणं राहिलेलं आहे. म्हणजे मतदारसंघामध्ये जेव्हा साहेबांची निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये मला सक्रिय सहभाग पहिल्यांदा नोंदवता आला. माझी पहिली तशी निवडणूक 2009चीच आहे. तेव्हा मला कोण ओळखतही नव्हतं. खरं आमचे जे आजोबा आहेत वनश्री माजी आमदार मोहनरावजी कदम दादा यांना 2 मुलं. माझे वडील जे मोठे चिरंजीव हनुमंतराव कदम आणि दुसरे आमचे चुलते म्हणजे शांताराम कदम बापू, जे आता इथं सक्रियपणे इथलं स्थानिक राजकारण बघतात. तर आधी लोकांना फक्त बापूच दादांना एक चिरंजीव आहेत, कारण बापू इथं राहायचे. आणि आमचे वडील पहिल्यापासून बाहेर राहिलेले आहेत. म्हणजे ते सुद्धा पेशाने तसे प्राध्यापक होते, नंतर प्राचार्य झाले. प्राचार्य झाल्यानंतरच्या काळामध्ये भारती विद्यापीठामध्ये मानद संचालक झाले आणि भारती हॉस्पिटल आणि त्या कॅम्पसचं कामकाज ते पाहू लागले. खरं मी 2009ला जेव्हा इथं आलो आणि MBBSची सुरुवात झाली. MBBSमध्ये पहिली 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर मी सातत्याने पास होत बाहेर पडलो. मला फक्त पहिल्या वर्षी म्हणजे तुम्हाला गमतीशीर मजा सांगायची म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की भारती विद्यापीठामध्ये हा मुलगा शिक्षण घेतोय ह्याचा अर्थ ह्याला कुठलीच अडचण नाही, हा पासच होणार. आता माझे मित्र मला म्हणायचे आता हा तू इथे MBBSला ॲडमिशन घेतलंय तुला काय प्रॉब्लेम नाही, तू पासच आहेस कारण कॉलेज तुझं आहे. पण खरं हा एक गैरसमज आहे. आमच्यात कदम साहेबांची अतिशय कडक शिस्त होती. साहेबांचं फार बारकाईने लक्ष घरातल्या प्रत्येक लहान मुलावर होतं. म्हणजे साहेब जरी राज्याचे मंत्री राहिले असतील तरी सुद्धा साहेब कधीही प्रवास करत असताना कुटुंबातल्या लहान लहान मुलापर्यंत त्यांची चौकशी असायची. जर ते कधी सांगलीला आले, जर कधी कॉलेजवर आले तर कॉलेजवर आल्यावर मला कधी न बोलवता ते माझ्या अप्रोक्ष काही लोकांशी चर्चा करून आमचे जे काही डीन होते, आमचे जे प्रोफेसर्स होते, त्यांना ते इनडायरेक्टली विचारायचे आमचा मुलगा काय करतो, तो नीट अभ्यास करतो का,
कॉलेजला येतो का, शिकतो का नीट. बरं. त्याची मजा अशी की फर्स्ट इयरला आम्हाला फिजिओ म्हणून एक विषय असतो. तर त्या फिजिओमध्ये फर्स्ट इयरला मला जरा तो विषय जरा टफ जायचा. बरं. आणि त्या विषयात मला पहिल्या वेळेला जरा आमची जी मित्रमंडळी होती ही सगळ्या स्टेटमधून, राज्यातून आलेली, देशभरातून लोक तिथे शिकायला येतात. बरं. मग ही सगळी लोक जरा त्यातली काही 2 जण जरा टार्गेट होती. तर कॉलेजमध्ये असताना एका लेक्चरच्या वेळेला आमच्या एक टीचर होत्या पालकर म्हणून, तर त्या मॅडमनी माझ्या बाजूला 2 जण जी बसलेली बरं. त्या दोघांच्या जरा गप्पा चाललेल्या. त्यांच्या गप्पा एवढ्या रंगल्या ते त्यांना क्लास चालू होते त्यांच्या लक्षात नाही राहिलं. बरं. तर जरा त्या मॅडम लक्षात आल्यावर त्यांनी त्या सगळ्यांना उभं केलं. उभं केल्यानंतर मी त्यांच्या बाजूला बसलो होतो. त्यांनी आम्हाला 3-4 सगळ्यांनाच उभं केलं. सगळ्यांना उभं केलं. अच्छा. उभं केलं तर म्हणले नक्की काय चालू आहे. मला तुम्हाला क्लासपेक्षा सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाच्या गप्पा असतील, मी क्लास थांबवते, तुम्ही इथं या, बरं. तुम्ही आम्हाला शिकवा काहीतरी नवीन असेल तर. बरं. मला खरं काय कळलं नाही, कारण मी त्यात इन्व्हॉल्व नव्हतो, मला संबंध अच्छा, नव्हता. अच्छा. तर ते होत असताना मला त्या मॅडमनी सांगितलं, कदम फर्स्ट इयरला आहेस, असला टार्गेटपणा चालणार नाही. बरं. म्हटलं मॅडम, म्हटलं मी त्यात माझा विषय नव्हता, म्हटलं त्यांची काय चर्चा चालली मला माहीत नाही. पण खरं त्यावेळेस कदाचित मॅडमना हे माहित नसावं की हे कॉलेज यांचंच आहे. नाही, त्यांना सगळं माहिती होतं. पण आमच्या मॅडम फार स्ट्रिक्ट होत्या. बरं. बरं. आणि खरं भारतीय विद्यापीठाची हीच खासियत आहे अच्छा. की जे शिक्षक प्राध्यापक आहेत हे अतिशय कठोरपणे आणि शिस्तबद्ध काम करतात. मग तो कोण आहे आणि कुठला आहे ह्याच्याशी त्यांना घेणं देणं नसतं. तर ते होत असताना त्यांनी आम्हाला उभं केल्यानंतर त्यांच्या जरा ती गोष्ट डोक्यात राहिली. बरं. त्यामुळे सातत्याने लक्ष ठेवून असायच्या बऱ्यापैकी. नंतर असंच 1-2 वेळा झालं, त्या म्हटल्या मला काय वाटत नाही तुम्ही कोण पास व्हाल ह्या वेळेला. बरं. आणि ती गोष्ट जरा खरी ठरली. अरे. माझ्या पहिल्याच वर्षी 2 मार्काने फिजिओ मध्ये मी नापास झालो. अच्छा. असं पहिलं MBBSचं फर्स्ट इयरला नापास झालो. पण नंतर जेव्हा मी साहेबांना भेटायला गेलो, बरं. म्हणलं साहेब, म्हणलं हे रिव्हॅल्युएशनला मी टाकतो आणि असं खरं नापास व्हायची शक्यता मला वाटली नव्हती, पण ते कसं झालं मला कळलं नाही. अच्छा. साहेब मला म्हणले, तू दुसऱ्यांवर शंका घेण्यापेक्षा आपण काय करतो हे आधी बघ. नक्की. स्वतःला पहिल्यांदा तपासायचं आणि उद्यापासून नीट अभ्यास करून कामाला लागायचं म्हणले. मी त्या दिवशी ठरवलं की साहेबांसारख्या व्यक्तीने जेव्हा आपल्या पुढं एखादी गोष्ट सांगितली आहे तर ती आपण पाळली पाहिजे. बरोबर. तेव्हापासून मी चंग मानला, काही जरी झालं आता MBBSच्या कुठल्याही वर्षामध्ये अडकायचं नाही. सातत्याने मी पास होत 4 वर्ष पूर्ण केली. इंटर्नशिप झाली. तोपर्यंतच्या काळामध्ये 2012ची आमच्या चुलत्यांची म्हणजे शांताराम बापूंची जिल्हा परिषदची निवडणूक लागली. बरं. ते कडेगाव. मला तर पुढच्या टप्प्यावरती येण्या अगोदर मला थोडंसं तुमच्या राजकीय पार्श्वभूमीवरती विचारायचं आहे. तुम्ही मगाशी म्हणलात की मी 2009ला इथं आलो. आता तुमचं घराणं जर का बघितलं तर अगदी आमदार किंवा खासदार अशा पद्धतीची तुम्हाला पार्श्वभूमी आहे राजकारणाची, समाजकारणाची मोठ्या पद्धतीनं आहे. तुम्हाला इथं आल्यानंतर नेमकं काय जाणवलं बाबा, आपण घर, आपण मी खरं सांगू का, म्हणजे मी लहानपणीपासून अगदी मी जे पुण्याला जरी असलो, मला आवड गावाकडचीच होती पहिल्यापासून. बरं. हा, म्हणजे मी पुण्यात राहिला असलो, सुट्टीला इकडं आलो की मला गावाकडे इतकं बरं वाटायचं, मला इथून परत पुण्याला जावं वाटत नव्हतं. बरं. म्हणजे असं माझं लहानपण इथं गेलेलं आहे. तिला आल्यानंतर इथं काही फिरणं होतं? इथं भरपूर, म्हणजे या सगळ्या परिसरात कडेगाव तालुक्यामध्ये लहानपणी आम्ही एवढी मजा केली आहे. म्हणजे फार लोकांच्या कैऱ्या चोरण्यापासून चिंचा चोरा, कुठं काय करा, हे सगळे उद्योग आम्ही इथं केलेले आहेत. आणि लहानपणी दिवाळीला आमचं येणं जास्त व्हायचं. दिवाळीमध्ये आम्ही 1 महिना इथं काढायचो सुट्टीचा. आणि तेव्हा दादा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. त्यामुळे दादांच्या त्या लाल दिव्याच्या गाडीचं आकर्षण आम्हाला सगळ्यांना जरा फार होतं. कारण काय होतं, आधी हा दुष्काळी भाग, आणि या दुष्काळी भागामध्ये जेव्हा ती गाडी रस्त्यावरून जायची, अशी माळरानं नव्हती पूर्ण मोकळी, आणि तू जेव्हा दिवा रात्री फिरायचा त्याचा उजेड इतका लांबपर्यंत जायचा, ते बघायला फार असं मजेशीर वाटायचं. मग लहानपणी मी खूप वेळा त्यांच्या मागं लागून आग्रह करून त्यांच्यावर फिरायला जायचो. आणि मला आठवतंय, मी एकदा त्यांच्यावर एका विट्याच्या सभेला गेलेलो. मी फार लहान होतो तेव्हा, मला वाटतं मी एक 8-9 वर्षाचा असेल. मी विट्याच्या सभेत गेलो आणि दादांचा सत्कार चालू होता. आणि सत्कार करताना कुठल्या तरी एका कार्यकर्त्याने
मी त्यांच्यावर बसलेलो, हम्म. त्याने आणून मला एक हार घातला. बर. तो हार मी घरापर्यंत काढलाच नाही. म्हणजे लहानपणी एक कौतुकास्पद तुम्हाला हा वाटतं. म्हणजे मला फार वेगळं वाटलं काहीतरी. म्हणजे हे जे कधी सवय नव्हती, शहरात ह्या अशा गोष्टी कधी बघायला मिळत नाही. ही आपुलकी, प्रेम, ऋणानुबंध. कारण दादांचं जे नातं सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जे होतं ते कुटुंबाप्रमाणे होतं. कुटुंबाप्रमाणे. त्या व्यक्तींनी त्यांचा संसार करण्यापेक्षा त्यांनी दुनियेचा संसार केला. जी संबंधित त्यांच्या संबंधात जी आली ती त्यांची झाली, असं दादांचं आजपर्यंतचं काम होतं. पण खरं माझी राजकीय सुरुवात जी झाली ना ती यातूनच झाली. म्हणजे त्यांच्या गाडीत बसून, त्यांच्यावर फिरून, त्यांच्यावर लोकांमध्ये जाऊन जे लहानपणी बघितलं त्याचा प्रभाव माझ्या मनावर फार प्रचंड झाला होता. म्हणजे मला पण सुरुवातीला तुमच्या डोक्यामध्ये नव्हतं की मला राजकारणामध्ये जायचं. आता तुम्ही शिक्षणाला पुण्याला होता, पुण्यानंतर तुम्ही इथं आलात, मग तुम्ही MBBS करू लागला. राजकारण, मी तुम्हाला खरं सांगू का, राजकारणापेक्षा राजकारण हा शब्द मला योग्य वाटणार नाही, मी समाजकारण म्हणेन. बर. कारण सुरुवात जी झाली ना की ते मला दादांचं एकंदरीत लोकांबाबतीतलं जे काम करण्याची एक पद्धत होती. त्यांचा सकाळी एक दरबार भरायचा, सकाळी 7ला. बर. आमच्या वाजेगावच्या घरामध्ये एक मोठा हॉल होता. लोक सकाळी 6:30ला, त्यांना माहिती होतं हे 5ला फिरायला जातात. लोक जिल्ह्यामधून, आटपाडी होऊन, जत होऊन लोक यायची. दादा तेव्हा जिल्हाध्यक्ष होते आणि काँग्रेस कमिटीचे नंतर अध्यक्ष पण होते. बर. त्यामुळे लोक सकाळी 5-5:30 वाजल्यापासून दादांवर फिरायला सुद्धा यायची. की दादा माझं हे काम आहे, माझं हे करायचंय, माझं हे संपवायचा विषय, ह्यांना अधिकाऱ्यांना फोन करायचा आहे, कुणाला काय करायचंय, हे सकाळपासून सुरू व्हायचं. मी सकाळपासून त्यांच्यावर फिरायचो. मग घरी आले की 7 वाजता त्यांचा जनता दरबार सुरू व्हायचा. बर. मग ते जनता दरबारामध्ये मला अगदी सर्वसामान्य माणसांपासून ते फार मोठ्या लोकांपर्यंत अनेक लोक मी तिथं बघितलेली आहेत. बर. आणि त्यांचं जे एकंदरीत इंटरॅक्शन व्हायचं किंवा एकमेकाशी जे लोक जी कामं, समस्या मांडायचे, त्याचं निवारण जे त्या पद्धतीने करायचे ना, ते लोकांचं जे समाधान असायचं ना, म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस आला त्याच्या पुढं फार मोठा कठीण क्षण आहे, तर तो त्यावेळेला दादांची आठवण काढून तिथे यायचं की दादाच ह्यात मला मदत करू शकतात. आणि ते काम झाल्यानंतर त्याचं जे समाधान असायचं किंवा जाताना तो जे आनंदाश्रू घेऊन परत जायचा, हे जे बघितलं ना, हे बघितल्यानंतर मला वाटलं की बाबा म्हणजे खरंच म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे. बर. मला ते जरा भावायला लागलं. अच्छा. पण ते ऑन ऑफ होतं, कारण मी इथून परत पुण्याला जायचो, परत लिंक मोडायची, परत पुण्यात राहिलो, परत इकडे यायचो, असं चालू होतं. पण MBBS पासून जेव्हा मी इकडं आलो तेव्हा इथला मला लोकांबरोबर सहवास माझा जास्त येऊ लागला. आणि साहेबांची जी मी पहिली विधानसभा 2009ची बघितली ना, त्या 9च्या विधानसभेमध्ये मला खरं ती हळूहळू आवड निर्माण व्हायला लागली. बर. आणि मला असं वाटू लागलं की आपल्या घरामध्ये म्हणजे म्हणतात ना, कुठलीही गोष्ट म्हणजे नुसता वारसा असून चालत नाही, ती तुम्हाला सिद्ध करावी लागते. माझ्या आयुष्यामध्ये खरं मला ती सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्याचं निमित्त 2-3 होते. पहिली साहेबांची 2009ची इलेक्शन होती, ज्यामध्ये अगदी मी अनोळखी कार्यकर्ता, बर. म्हणजे कुणाला माहीतच नाही हा कोण आहे, म्हणजे गुप्तहेर यंत्रणा कशी असते त्या पद्धती. तसं होतं. मी गावात जायचो, फिरायचो, लोकांमध्ये बसायचो, लोकांना माहित नसायचं हा कोण आहे. बर. मग कोणतर सांगायचं अहो हे दादांचा नातू आहे, बर. हा पुण्याला असतो, तर इकडं आलाय, MBBSला आता. आणि आपल्याला साहेबांच्या म्हणजे मी मदत करायच्या दृष्टिकोनातून फिरत होतो. म्हणजे मला तेव्हा असं नव्हतं की मला राजकारणात यायचंय, बर. घरातला एक सदस्य म्हणून मी फिरत होतो. आणि खरं फिरताना मला तेव्हा लोकांशी एक कनेक्ट जाणवला. बर. आणि इथली लोक अतिशय प्रेमळ आहेत. म्हणजे साहेबांनी, दादांनी जी आयुष्यभर काम केलं, या मतदारसंघामध्ये पाणी आणलं, हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम केला, हिरवागार हा मतदारसंघ झाला. जो दुष्काळी भाग होता, जिथं पाणी प्यायला नव्हतं, त्या भागामध्ये जेव्हा हे सगळं उभं राहिलं, लोकांचं एक नातं या कुटुंबाशी तयार झालं. आणि हे जे नातं होतं ते जेव्हा मला अनुभवायला मिळालं, तिथून मग मी खरं माझी ओढ तिकडं वाढवू लागली. खरं तर मला साहेबांच्या बद्दल विचारायचं आहे. साहेबांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे आणि काय सांगाल साहेबांच्या बद्दल? आता साहेब हे ह्या जिल्ह्याचे असेल किंवा या परिसराच्या भागाचे खरं तर भाग्यविधाते आहेत. अनेक कामं त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलीत. मंत्री असताना अनेक कामं या ठिकाणी आणलीत, शिक्षण संस्था उभारल्या, कारखाने उभारले, उद्योगधंदे उभारले. काय सांगाल साहेबांच्या बद्दल? खरं साहेबांबाबतीमध्ये म्हणजे एका शब्दामध्ये किंवा एका ओळीमध्ये वर्णनच होऊ शकत नाही. म्हणजे त्या व्यक्तीचं एकंदरीत जर व्यक्तिमत्व बघितलं तर ते इतकं मोठं आहे.
आणि त्याला इतके अंग आहेत की ते अंग एका शब्दामध्ये कोण कव्हर करू शकणार नाही असं मला वाटतं. माझं खरं दुर्दैव हे आहे की मला साहेबांच्या जवळून काम करायची संधी 2014 पासून मिळाली. बरं. 2009 ते 14 मी सक्रिय होतो, पण मी साहेबांना प्रचंड घाबरायचो म्हणजे ते एक आदरयुक्त भीती जी कुटुंबामध्ये असली पाहिजे ते आमच्या कुटुंबामध्ये आज सुद्धा आहे. बरं. म्हणजे घरामध्ये जेव्हा आमचे ज्येष्ठ पुढं असतात तेव्हा आम्ही जरा मागच्या पावलावरच असतो. बरं. साहेबांचं तसं होतं जरा, म्हणजे आम्ही जरा सगळे साहेबांना साहेब आले की आम्ही जरा असे लांब असायचो. नाही लांबच दिसायचं नाही, लांब लांब उभं राहायचं जाऊन, असं आमचं होतं. पण खरं साहेब जेवढे शिस्ती बाबतीमध्ये कडक होते तेवढेच आतून प्रेमळ होते. बरं. ह्याचा अनुभव मला कधी आला, 2014ची जी साहेबांची विधानसभा लागली त्या काळामध्ये एकंदरीत देशामध्ये जे एक बदलाचं वारं वाहू लागलं आणि ते तोपर्यंत लोकसभा बऱ्यापैकी गेली होती, सत्ता केंद्रामध्ये भाजपची आली होती आणि राज्यामध्ये भाजपची प्रचंड गौडधोड चालू झालेली. आणि साहेब एक दूरदृष्टी व्यक्तिमत्व होतं, म्हणजे त्यांना भविष्य कळायचं असं मला म्हटलं पाहिजे, कारण त्यांना भविष्य ओळखून काम करणारी व्यक्ती होती. साहेबांना लक्षात आलं ही 14ची निवडणूक जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाही, मोदीमय होतं सगळं वातावरण. हो. आणि त्यांनी त्या काळामध्ये एक डोक्यामध्ये एक विजन आणि एक चंग मानलेला त्यांनी की या विधानसभेमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने काहीतरी लोकांपुढे जावं लागणार आहे. बरं. आणि त्या अनुषंगाने जेव्हा मी त्या प्रचारामध्ये सक्रियपणे उतरलो, साहेबांनी मला ती संधी दिली. मला साहेबांनी एकदा बोलवून घेतला. बरं. आणि मला इतकं सरप्राईज होतं, म्हणजे त्यांनी मला बोलवणं म्हणजे मी म्हणतो ना, म्हणजे मी आश्चर्यचकित झालो. म्हणजे आता म्हणजे साहेबांनी मला बोलवलं म्हणजे नक्की काय आहे, का बोलवलं असेल. मी गेलो, मला म्हटले अरे तू तरुण आहेस अजून, तुझ्याबरोबरची जी मुलं आहेत या सगळ्या मुलांना तू आता सहभागी करून घ्यायचं. बरं. आणि त्या सगळ्या मुलांपर्यंत तू पोचायचं. तू मोठ्या लोकांमध्ये मोठ्या नेत्यांमध्ये वावरायचं नाही. बरं. फक्त छोटी 18 ते 25 वयोगटामधली जी मुलं आहेत यांच्याशी तुझा कॉन्टॅक्ट जो आहे आत्ता तो कॉन्टॅक्ट फक्त चांगला करायचा आणि त्यांच्याबरोबर तू सहवासात राहायचं. अच्छा. तर मी म्हटलं साहेब, म्हटलं मी 100% तुम्ही मला जबाबदारी दिली आहे काही, तर मी 100% चांगली पार पाडेन. बरं. आणि त्याला मी सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर 2014ची आमची मोटरसायकलची रॅली ही प्रचंड या पूर्ण भागामध्ये फेमस झाली. त्याचं कारण काय होतं, माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं की या भागामध्ये तरुणांची ताकद आपल्याला, म्हणजे 99चं जे इलेक्शन होतं तेव्हा आमचे जे डॉक्टर विश्वजित कदम साहेब आहेत त्यांनी असा धडाका केला होता. 99च्या इलेक्शनमध्ये बाळासाहेबांचं प्रचंड वातावरण या मतदारसंघात होतं. बरं. त्यांनी भिलवडीपासून पदयात्रा काढली होती. बरं. ते तिथून चालत इथपर्यंत आले होते. अगदी चालत त्यांनी चालत प्रचार केला होता आणि ते फार गाजलं होतं. बरं. म्हणजे बाळासाहेबांचं तेव्हा फार वारं भागात आणि सगळी तरुण मुलं इतकी अट्रॅक्ट झालेली आणि ती त्यांच्यावर खूप ताकदीने उभे राहिलेली आणि ती इलेक्शन सुद्धा अशी ऐतिहासिक निवडणूक झाली. बरं. तशाच पद्धतीने 14 मध्ये जेव्हा मला संधी मिळाली, मला खरं त्याच पद्धतीने बाळासाहेबांचा एक आदर्श डोळ्यापुढे होता की आपल्या कुटुंबातलं एक युवा नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाप्रमाणे आपण कुठंतरी त्यांच्या खाली कुठंतरी त्या पद्धतीने काम करावं. त्यांच्या पावलावरती पाऊल 100% त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तेव्हा काम करत होतो. आणि मी ती सुरुवात जेव्हा केली, मला मुलांमधून एक इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे मला वाटलं नाही की एवढी मुलं सहभागी त्यामध्ये होतील. बरं. आणि आमची जी टू व्हीलरची रॅली जवळपास 10,000 टू व्हीलर त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या. आणि जेव्हा त्या भागामध्ये सगळीकडे फिरून आम्ही ती रॅली करून जेव्हा आम्ही त्या मंडपामध्ये गेलो, साहेब स्टेजवर होते. साहेबांनी ते चित्र बघितल्यानंतर साहेब एवढे आश्चर्यचकित झाले की एवढी मुलं आणि एवढी ही तरुण पिढी ही आली कुठून, म्हणजे एवढी मुलं आपल्या भागात आहेत. त्यांना त्याचं खरं अप्रूप वाटलं आणि त्या आली, ती सभा चालू झाली. मला पहिल्यांदा तेव्हा त्या मोठ्या स्टेजवर भाषण करायची संधी दिली. अरे वा, म्हणजे पहिलंच हे तू बोल म्हणले. साहेबांची आमच्या स्टाईल होती, ते वेगळ्या पद्धतीने असतात बोलायचे असे एकदम, त्यांचं रांगडं काम होतं. तर हे तू बोल म्हणले. मी उठलो, मी भाषण सुरू केलं. मी 2 मिनिटात, म्हणजे आता साहेबांच्या पुढं माझं पहिलं भाषण आणि म्हणजे मी भारावून गेलो, म्हणजे मला असं मी भावूक झालो आतून. म्हणजे आपल्याला एवढी मोठी संधी एवढ्या कमी वयामध्ये साहेबांनी दिली, आपल्याला स्टेजवर बोलायला दिलं, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. आणि मग मी ते भाषण केलं. साहेबांना ते फार आवडलं आणि साहेबांना ती रॅली हे खूप भावलं होतं.
साहेब जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा साहेबांच्या भाषणामध्ये एक वाक्य आलं की जितेशनं तरुण पिढी पेटवून टाकली या मतदारसंघातली. अरे वा. काय वातावरण केलंय. मी म्हणले मुंबईला जेव्हा जातो तेव्हा म्हणले मी समुद्र बघतो म्हणले. आज कळेगावमध्ये मला म्हणले या तरुणांचा समुद्र बघायला मिळाला. हे वाक्य माझ्या आयुष्यामधलं माझ्यासाठी एक फार मोठं बळ देणारं वाक्य आहे की साहेबांनी जे माझ्यासाठी ते वाक्य काढलं म्हणजे ते परत मला वाटत नाही ती कुठंही कधीही ही ताकद आणि ऊर्जा कुठल्या वाक्यात मिळू शकेल. ती ऊर्जा मला त्या वाक्यात त्या दिवशी मिळाली. आणि खरं ते झाल्यानंतर इलेक्शन खूप चांगलं झालं. साहेब चांगल्या मताने निवडून सुद्धा आले. आणि खरं तिथून पुढं माझं ॲक्टिव्ह राजकारणामध्ये तालुक्यामध्ये माझी बऱ्यापैकी सुरुवात झाली. आणि तिथून जे 14 पासून नंतर आमच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग असे आले ज्यामध्ये मग साहेबांचं जे निधन झालं 2018 साली. ती 18 सालचं जी घटना घडली ती आमच्या सगळ्यांचे आयुष्य बदलणारी घटना होती. म्हणजे हिमालयासारखा एक माणूस आमच्यामधून निघून गेला आणि खरं त्यांची उणीव ही प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला जाणवते. आम्ही कुटुंबातले सदस्य म्हणून नाही, इथल्या तुम्ही सर्वसामान्य लोकांना जरी विचारलं तरी ती लोक अजून सुद्धा साहेबांचं नाव काढलं तरी साहेबांचं त्या अंगावर त्यांच्या काटे उभे राहतात. कारण जे कुणी कल्पनाच केली नव्हती, कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे चित्र कधी आम्हाला इथं बघायला मिळेल, ते त्या व्यक्तीने इथं ते उभं करून दाखवलं. आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा स्पर्श होता. म्हणजे त्यांचं इतकं खालीपर्यंत पेनेट्रेशन होतं की अगदी बारीक कार्यकर्त्याची जरी अडचण असेल आणि जर त्यांना लांबून तो कार्यकर्ता दिसला, बोलायची गरज नव्हती, दिसला की बोलवून घेणार. म्हणजे इथून बघून त्यांना कळालं ह्याचं दुखणं काय, बोलवून घेणार. अरे काय अडचण आहे तुझी, आज जरा वेगळा वाटायला लागलाय, विषय सांगितलं दुसऱ्या मिनिटाला विषय संपला म्हणून समजायचं. म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट ही त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हती. लोक म्हणायला म्हणतात पण त्यांच्यात खरंच नव्हती. आणि मला वाटतं तो जो झंझावात होता तो झंझावात आता म्हणजे आमच्यात नाही. म्हणजे हीच आमच्यासाठी फार मोठी वेदना देणारी गोष्ट आहे. कारण ते नुसते असे उतरले ना गाडीतून की त्या सभेत असा रंग यायचा, अशी लोक अंगात आल्यासारखं करायची की आता म्हणजे साहेब स्टेजवर चढलेत म्हणजे आता काही खरं नाही. साहेबांच्या मधला आणि तुमच्या मधला एखादा आनंदाचा प्रसंग आठवतोय का तुम्हाला? 2014चीच निवडणूक. म्हणजे मी साहेबांना जी जवळून बघितलं आणि त्यानंतरचा एक क्षण म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. 2017ला आमच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्या फार आश्चर्यकारक होत्या. तिचे निकाल सुद्धा आश्चर्यकारक होते. या आमच्या कडेगाव तालुक्यामध्ये एकच फक्त देवराष्ट्र गटामधली सीट निवडून आली आणि 2 पंचायत समिती गण निवडून आले. बाकी सगळ्या ठिकाणी आम्हाला पराभवाला स्वीकारावं लागलं. खरं तो काळ साहेबांसाठी जरा वेदनादायी होता की माझ्या भागामध्ये माझ्या मतदारसंघात हे कसं काय झालं. आणि त्यानंतर साहेबांनी एक डोक्यामध्ये पक्क केलं की इथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मी वैयक्तिक लक्ष घालणार. आणि तो जो काही त्यांनी डोक्यात एक घालून घेतलं की मला हे स्वतः करायचंय. ग्रामपंचायतच्या निवडणुका त्यांनी स्वतः हँडल केल्या, स्वतः बोलवून घेतले. त्यात मी नशिबाने त्यात मी होतो सहभागी. मला काही ठिकाणची जबाबदारी साहेबांनी दिली की ही तू पार पाडायची. जसं की आमच्या सोनसळ गावामध्ये 55 वर्षामध्ये कधीही निवडणूक झाली नाही ग्रामपंचायतची. ती बिनविरोध निवडणूक. दादा आणि साहेब ज्याला सांगतील तो सरपंच, आणि सरपंच म्हणजे मेरिटनुसार. बरोबर. प्रत्येक भावकीला न्याय, प्रत्येक समाजाला न्याय, अशा पद्धतीने तो सरपंच व्हायचा. आणि त्यामुळं गावामध्ये आम्हाला कधीच इलेक्शनच बघायला मिळाली नाही. खरं त्यावेळेला इलेक्शन आम्हाला पहिल्यांदा 55 वर्षांनी जेव्हा आम्ही सामोरं गेलो त्यावेळेला साहेबांनी मला जबाबदारी सोनसळची दिली. म्हटले आपलं मूळ गाव आहे, माझं घर आहे, ह्यामध्ये तू जबाबदारी स्वीकारायची. तू आता तरुण आहेस, ते गावाची जबाबदारी तू घे. मी प्रचाराला गेलो आणि डिपॉझिट जप्त झालं. त्यांना सगळ्या सीट पण घावल्या नाहीत, त्यांना 2 का 3 सीट उभा राहिल्या त्यांच्या, आणि डिपॉझिट जप्त झालं. तो जो त्यांच्या
चेहऱ्यावरचा आनंद होता ना साहेबांच्या, तो एक मला तो आनंदी क्षण वाटतो की ज्यामध्ये साहेब असे खुश होऊन माझ्याशी बोलले. काय नाही करून दाखवलंस तू सांगितल्याप्रमाणे. साहेबांचं काय होतं माहिती आहे का, ते आम्हाला जेव्हा बोलायचे ना ते मोजकं बोलायचे. एक ओळ बोलली म्हणजे एखाद्यासाठी असं म्हणजे हिमालयासारखं काय बाबा म्हणजे काय सांगितलं असं येते. म्हणजे तेवढं प्रेम पण आपल्यामध्ये असायला प्रचंड लागतं. प्रेम त्या होतं. माणसाला जाणून घेण्याची क्षमता तेवढी आपल्याला आपल्यामध्ये असायला लागते. आता खरं तर आपण मुद्द्यावरती येऊयात. काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही काम करताय, कसं बघताय काँग्रेस पक्षाकडे? मी खरं सांगू का, काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे जो सर्वसमावेशक आहे. बर. या पक्षाची जर तुम्ही इतिहास बघितला तर इतिहासामध्ये काँग्रेसचं जे योगदान देश स्वातंत्र्य करण्यापासून पूर्वीपासून आहे ते आत्तापर्यंत, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व पक्ष होताच, पण स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान कुठल्या पक्षाच्या लोकांनी दिलं असेल तर मला हे म्हणजे छाती ठोकपणे सांगता येईल आणि त्याचा मला गर्व आहे की ते काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. बर. आणि काँग्रेस पक्ष तेव्हापासून ती विचारधारा या देशामध्ये तळागाळामध्ये रुजलेला पक्ष आहे. आणि खरं त्या पक्षाचा एक मी कार्यकर्ता आहे. याचं मला कायम असं वाटतं की आपण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ही आपली फार मोठी जमेची बाजू आहे. बर. भले आज काही चित्र असेल, भले आज सत्ता असेल नसेल, हा वेगळा भाग आहे, पण विचारधारा जी असती ती विचारधारा आम्ही कदम कुटुंबाने स्वीकारलेली आहे आणि त्या विचारधारेबरोबरच जगायचं हे आम्ही ठरवलेलं आहे. तर त्यामध्ये मला खरं सांगावंसं वाटतं की काँग्रेस पक्ष, जे तुम्ही मला विचारलं की बाबा तुम्हाला काँग्रेस पक्षच का आवडतो किंवा काँग्रेस पक्षच का, त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की काँग्रेस पक्ष कायमस्वरूपी सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. कोणाला बाजूला सोडून पुढे जायचं ही या पक्षाची विचारधारा नाहीये. म्हणून मला खरं ते वाटतं, कारण आमच्या कदमांच्या स्वभावाला ते पटतं. बर. आम्हाला ती आवड आहे आपल्या बरोबरच्या सगळ्यांना घेऊन पुढे जायचं. त्यामुळं तो विचार आमच्याशी फार कनेक्टेड आहे. त्यामुळे मला काँग्रेस पक्ष आवडतो. साहेबांनी मुळात काँग्रेस या जिल्ह्यामध्ये रुजवली आहे. त्यावेळेचा बुरुज हा मोठा होता काँग्रेसचा. आत्ताच्या काळामध्ये जर का बघितलं तर कुठेतरी काँग्रेसचा जो साहेबांनी बुरुज बलाढ्य केला होता किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या अनेक सहकारी यांनी बुरुज बलाढ्य केला, तो बुरुज आता कुठेतरी ढासळत चालला हे तुम्हाला जाणवतं? नाही, मला असं वाटत नाही. त्याचं कारण काय आहे, एक चक्र असतं. बर. तुम्ही जर राजकारण देशाचं बघितलं, आपल्या देशाचं नव्हे, तुम्ही कुठल्याही देशामध्ये जाऊन कुठल्या राज्यामध्ये जाऊन जर बघितलं तर ही सायकल ही कायमची असते. बर. आपण केव्हा तरी सत्तेत येऊ, केव्हा तरी आपली सत्ता जाईल, हे म्हणजे हे काळचक्र आहे, हे असंच चालणार आहे. पण यामध्ये तुम्ही जर मॅक्झिमम काळ बघितला तर त्यामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता या देशामध्ये राहिलेली आहे. आणि त्या कालावधीमध्ये जे निर्णय देशामध्ये झालेले आहेत ते निर्णय ऐतिहासिक आहेत. देशाची पायाभरणी कुणी केली ह्याचा जर आपण विचार केला किंवा देशाचा बेस कुणी तयार केला ह्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये एकच उत्तर असू शकतं, म्हणजे काँग्रेस पक्ष. म्हणजे तुम्ही अगदी पहिल्यापासून बघा, म्हणजे ध्येय धोरणं, देश कशा पद्धतीने पुढे गेला पाहिजे, त्याची पुढची ब्लू प्रिंट काय असली पाहिजे, देशाची आर्थिक प्रगती कशी झाली पाहिजे, औद्योगिक प्रगती कशी झाली पाहिजे, संस्कृती कशी वाढली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा संगम काँग्रेस पक्षाने पहिल्यापासून देशामध्ये केलेला आहे. आणि मला वाटतं त्याच्यामुळेच का काय देशामध्ये आज ही जे काही आपल्याला मोठी मोठी झालेली विद्यापीठं असतील, मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील, मोठे हेल्थ सेंटर्स असतील, तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तुमच्या भौतिक सुविधा असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेस पक्षाचं योगदान राहिलेलं आहे. आता या सांगली जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं बघितलं तर तुम्ही असाल किंवा बाळासाहेब असतील, तुमचे विशाल पाटील असतील, खासदार साहेब. नाही, मला फक्त एक ॲड करायचं आहे की ते महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मागाचं ते आपलं कट झालं की जिल्ह्याचा बुरुज ढासळतो असं तुमचं मत होतं. पण मला खरं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे, तो एक काळ होता, हा एक काळ आहे. पण या काळामध्ये सुद्धा आता नजीक झालेली निवडणूक आपण जर उदाहरणात घेतली, खासदारकी झाली, खासदारकीच्या निवडणुकीमध्ये कुणालाही वाटलं नव्हतं. नाही, तेच मला त्याच मुद्द्यावरती यायचं आहे. खासदारकीची निवडणूक झाली,
कुठंतरी त्या अगोदर वाटत होतं की काँग्रेसचं काय होतंय का नाही, तर काय जमतंय का नाही. विशाल पाटील हे खरं तर अपक्ष लढले त्यावेळेस आणि त्यांच्या मागं बॅकग्राऊंडला तुम्ही असाल किंवा बाळासाहेब कदम असतील, ही मोठी ताकद त्यांच्या मागं होती. आणि काँग्रेसचे जे विचारसरणी आहे किंवा विचाराचे लोक आहेत त्यांच्या मागं होती, पण ते दिसत नव्हतं ऍक्च्युली. पण अचानकच असं घडलं की विशाल दादा त्या ठिकाणी खासदार झाले. ही ताकद आली कुठून अचानक? ही ताकद कायमच आपल्या जिल्ह्यामध्ये होती, ती कार्यकर्त्यांमध्ये आहे सुद्धा. बर फक्त होतं काय की ताकद आपण ती फक्त बाहेर काढावी लागते. कार्यकर्त्यांना बरोबर आपण घेतलं की कार्यकर्ते आपोआप पेटून उठतात. बर आणि त्या निवडणुकीमध्ये तेच घडलं. त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते अतिशय पेटून उठले होते. बर आणि त्याच्या मागचं कारण एकच आहे की डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी जे एकीचं बळ दाखवलं. विशालदादा आणि बाळासाहेब हे दोघं जेव्हा एकत्र आले त्यावेळेला जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जो आनंद झाला की काँग्रेस पक्ष जिवंत करणारी परत एकत्र आले. ही दोघं आता मिळून परत एकदा या जिल्ह्यामध्ये क्रांती घडवतील. आणि ती जी सुरुवात झाली तो झंझावत होता तेव्हा सुद्धा. म्हणजे कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं अजिबात नव्हतं की या लेवलला ती इलेक्शन जाऊ शकेल. पण बाळासाहेबांची एक चांगली बाजू हीच आहे की त्यांना लोकांचा म्हणतात ना की बऱ्यापैकी संच करता येतो. त्यांना लोकांना एकत्रित करण्याची आवड आहे. आणि त्यांनी 4 पावलं त्यांनी मागं 4 पावलं त्यांनी मागं असं करून दोघांनी ते ऍडजस्टमेंट केल्या. खरं तर दोघं एकत्र आलेत हे फार महत्वाचं वसंतदादांचं. आणि नाही कसं होतं की वसंतदादा या जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये एक फार मोठं प्रस्थ होऊन गेलेलं आहे. म्हणजे वसंतदादांचं योगदान महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोण विसरू शकणार नाही. पण खरं दादांच्या नंतरचा जो मधला काळ आला तो फार तसा असा कन्फ्युजिंग होता. पण नंतरच्या काळामध्ये परत एक पिढी उभी राहिली ज्यामध्ये मग शिवाजीराव देशमुख साहेबांसारखी एक पिढी आली ज्यांनी परत बऱ्यापैकी काँग्रेसचा काळोबा केला. आणि त्याबरोबर डॉक्टर पतंगराव कदम साहेबांसारखी लोक त्यामध्ये सक्रिय झाली. आणि खरं काँग्रेस चालवायची, टिकवायची आणि पुढं वाढवायची हा त्यांचा मूळ अजेंडा होता. साहेबांचा पहिल्या दिवसापासून तुम्ही कुठली भाषणं बघितली ते काँग्रेसचा उल्लेख सातत्याने करायचे. कारण काँग्रेस बाबतीमधली एक प्रेमाची भावना, एक नातं त्यांनी ते तयार केलं होतं. आणि त्यांच्या डोक्यात ते होतं की भले आज काँग्रेसमध्ये नंतरच्या काळामध्ये व्हॅक्यूम आला असेल पण तो व्हॅक्यूम आपण भरून काढायचा. साहेबांनी त्या पद्धतीने ते व्हॅक्यूम भरून काढायला सुरुवात केली. आणि खरं परत साहेब गेल्यानंतर परत तो व्हॅक्यूम आला. आणि आता परत बाळासाहेबांनी तो व्हॅक्यूम भरून काढायला सुरुवात केली. म्हणजे मगाशी तुम्हाला म्हटलं मी की वारसा नुसता असून चालत नाही, ते कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आणि ते सिद्ध त्यांनी करून दाखवलेलं आहे. खरं तर आपण खासदारकीवरच बोलतो तर मला एक त्याला जोडूनच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा काँग्रेस पक्षाला तिकीट मागण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असेल किंवा तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींमध्ये चर्चा होती की आमदार जयंत पाटील यांनीच कुठेतरी तिकीट दुसरीकडे मिळवून दिलं. म्हणजे त्यांचं काय होते त्यावेळेस परिस्थिती होती? नाही मला खरं सांगू का, म्हणजे त्यांनी कुणाला तिकीट मिळवून दिलं नाही तसं नव्हतं. तुम्ही आहात नाही बघा कसं असतं, शेवटी पक्ष जेव्हा एकत्रित येतात प्रत्येक पक्षाला आपापली मागणी पुढे ठेवणं स्वाभाविक आहे. म्हणजे तुम्ही आता जेव्हा समजा आम्ही महानगरपालिकेची आत्ताची नजीकची निवडणूक जर बघितली, मला सुदैवाने यावेळेला बाळासाहेबांनी ती संधी दिली आणि त्यांनी मला ते इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व करून घेतला. आणि यावेळेला मला ती इलेक्शन जवळून पाहता आली. जेव्हा वाटाघाटीची वेळ येते, जे वाटाघाटीला आपण जेव्हा बसतो 3-4 पक्ष एकत्र मिळून, ह्या वाटाघाटीमध्ये मग तुम्हाला किती जागा, आम्हाला किती जागा, यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढलं. त्या वाटाघाटीमध्ये सुदैवाने मला बसायला आलं तेव्हा मला लक्षात आलं हे वाटाघाटी कशा असतात. अनेक मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. आमचा ह्या एरियामध्ये कोण उमेदवार आहे का, पश्चिम महाराष्ट्रात आमचे उमेदवार किती आहेत, ह्या पद्धतीनंच मला वाटते त्यावेळेला वाटाघाटीमध्ये त्यांनी त्यांची जागा मागून घेतली. खरं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना खूप तीव्र होती की ही जागा आम्हाला तुम्ही सोडा, ही जागा आम्ही 100% निवडून आणू. पण त्यावेळीची वेळ तशी नव्हती. आणि कसं असतं, शेवटी तोही एक पक्ष आहे, त्यांनी त्यांची मागणी मांडली आणि त्यामध्ये ती मान्य झाली. त्यात कुणाला दोष देणं हा त्यातला पार्ट नाही आहे आणि दोष देऊही नाही. कारण काही गोष्टी ह्या विधिलिखित असतात. जसं
ते तिकीट तिकडं गेलं म्हणून विशालदादांबाबतीमध्ये ही सहानुभूती उभी राहिली अच्छा. आणि ती बाळासाहेबांना तयार करता आली आणि त्यामुळं तर खरं हे इलेक्शन या लेवलला पोहोचू शकलं. नाही, खरं तर काय आहे बघा की आमदार जयंत पाटील असतील म्हणजे तुमची आघाडी आहे एकतर, आणि जिल्ह्यामध्ये तुमचा वारंवार संपर्क असतो, ते कुठेतरी धरसोड वृत्ती आम्हाला त्या ठिकाणी जाणवते. कारण विशालदादांनी मध्येच एक विधान केलं की जयंत पाटील किती जरी त्यांनी मदत केली किंवा तुम्ही एकत्रित लढला वगैरे तर जयंत पाटील हे आमचे शत्रू आहेत, असं त्यांनी परवाच्या काहीतरी 2 महिन्यापूर्वी त्यांनी विधान केलं होतं. मी तुम्हाला हे खरं सांगू का? काँग्रेस नेत्यांचं हे विधान का म्हणतोय, म्हणजे कशा संदर्भात? नाही, ते विशालदादांचं आणि जयंत पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये बोलणं किंवा त्यांच्यावर मी काहीतरी सांगणं बरं. तेवढी अजून नाही, तेवढी अजून माझी उंची नाहीये. नाही, मी कसं असतं माहितीये का, कसं असतं जेव्हा आपल्या जिल्ह्यातले राज्यातले ज्येष्ठ नेते असतात, जेव्हा आपली उंची त्यांच्या एवढी नसती किंवा त्यांच्या एवढं कर्तृत्व नसतं, त्यांच्यावर आपण बोलावं ही संस्कृती आम्हाला घरामध्ये दिलेली नाहीये. होतं काय की त्यांनी ज्या संघर्षातून हे सगळं उभं केलेलं आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक संघर्ष असतो. कुणालाही ही गोष्ट सोप्याने मिळत नाही. मला खरं या निमित्ताने सांगायचंय, जे काही लोक म्हणतात ना की राजकारणामध्ये ह्याला काय आहे, हा ह्या घरातला आहे त्यामुळे त्याला फुकट मिळालं किंवा ऑटोमॅटिक मिळतं, हे असं नसतं. लोक आता फार पारखून घेतात. लोक आधीसारखी राहिलेली नाहीत की तुम्ही अमुक व्यक्तीच्या मागे जावा म्हणून सांगितलं तर सगळी लोक त्याच्या मागे जातील, असं होत नाही. लोक त्या व्यक्तीचं कर्तृत्व बघतात, त्या व्यक्तीचं प्रेम बघतात, त्या त्याची काम करण्याची पद्धत बघतात, तो किती खालीपर्यंत उतरतो, किती सुखदुःखांमध्ये सहभागी होतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास बारकावेने आता माणसं करत असतात. आणि जो या परीक्षामध्ये खरा उतरतो त्याच्या मागे लोक उभी राहतात. ह्याची उदाहरणं आपण खूप बघितलेली आहेत. आता खरं तर काय होतं बघा की राजकीय पार्श्वभूमी नसेल एखाद्याला आणि जर तो नेता राजकारणामध्ये काम करत असेल तर संघर्ष मोठा असतो. आता आपलं जर का घराणं बघितलं तर घराण्याला राजकीय परंपरा आहे, म्हणजे काही प्रमाणात सगळं तयार आहे, म्हणजे पदार्थ अगदी काही तयार आहेत. मग लोकांना काय वाटतं, हे नेते जे नेत्यांची मुलं आहेत, पण मी तुम्हाला सांगू का, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात, मग आम्ही त्यांना मतदान का करावं? एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला आम्ही जर का उभारी दिली, पाठबळ दिली तर तो मोठा होईल. म्हणजे ह्या समीकरणाकडे तुम्ही कसं? साहजिक आहे. हे बघा, लोकशाही अजून देशामध्ये आहे. लोकशाही आपल्याला जी ताकद संविधानात दिलेली आहे ती हीच ताकद आहे ना, की या देशामधला कुणी सर्वसामान्य नागरिक उभा राहून कुठल्याही इलेक्शनला लढू शकतो आणि तो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे त्यात आम्ही कुणीही किंवा कुठलाही व्यक्ती ते थांबवू शकत नाही. ज्याचं कॅलिबर असेल, ज्याच्यावर लोक प्रेम करतात, ज्याला लोक एक्सेप्ट करतात, त्याने निश्चितपणे पुढे आलं पाहिजे. लोक त्याच्या मागे उभी राहतात. हे खरं आहे की त्यांना संघर्ष असतो, ज्याला पार्श्वभूमी नसती त्याला संघर्ष असतो आणि कठीण संघर्ष करावा लागतो. पण ह्याच्या बरोबरीने मला नम्रपणे सांगायचं आहे की जी राजकीय घरामध्ये जन्माला येतात ना, त्यांना एक वेगळा संघर्ष असतो. काय होतं, त्याची एक मजा असते. आता आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला जो वारसा मिळालाय तो डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि मोहनराव कदम दादांचा आहे. ह्या दोघांचं आयुष्य सुद्धा फार संघर्षमय होतं. म्हणजे ह्यांच्या जर तुम्ही सिनेमॅटिक लाईफ म्हणतो ना, सिनेमॅटिक लाईफ आहे, तर या सगळ्या संघर्षामध्ये ते जेव्हा उभे राहिले 30-40 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने प्रगती करत 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 ते इथपर्यंत पोहोचले. दादांची 60 वर्षाची कारकीर्द काँग्रेसमध्ये झालेली आहे. 60 वर्ष साहेबांची मला वाटते त्या दरम्यानच 50-55 वर्ष साहेबांची कारकीर्द काँग्रेस पक्षाबरोबर राहिलेली आहे. तर या सगळ्या कारकिर्दीमध्ये आम्हाला एक लक्षात आलं, जेव्हा मी निवडणुकीच्या माध्यमातून किंवा याच्या आधी सुद्धा जेव्हा मी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं तेव्हा लोकांना माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच होता, जसं तुम्ही म्हणताय तसा, की बाबा दादांचा नातोय म्हणून राजकारणात आला, म्हणून त्याला व्यासपीठ मिळालं. पण मी तुम्हाला सांगतो, आमची फसगत कुठं होती की डे 1 पासून लोक आम्हाला दादांच्या पद्धतीने बघतात, साहेबांच्या पद्धतीने बघतात आणि आमचं कंपॅरिझन हे थेट त्यांच्याबरोबर असतं. म्हणजे आज जर बाळासाहेब राजकारणात जेव्हा सक्रिय झाले त्यांचं थेट कंपॅरिझन हे साहेबांबरोबर व्हायचं. जो नवीन व्यक्ती राजकारणात येतो त्याचं कंपॅरिझन त्या व्यक्तीबरोबर होणं हे मुळात चुकीचं, ही फार मोठी पराकाष्ठा असते. मग कारण मग तुम्हाला त्या पद्धतीमध्ये काम करावं लागतं. तुम्ही त्यात जर कुठं कमी दिसला, त्यात जर तुम्ही कुठं कमी पडला तर लोक तुम्हाला मग तुमच्यावर तो ठपका ठेवतात की बाबा दादा असे करायचे, ह्या पोरात काय दम नाही,
किंवा हा काय काम करू शकत नाही, बरोबर. असं मला अनेक वेळा सुरुवातीला वाटायचं. मला खूप लोक म्हणाली, म्हणजे मला तो एक खरं किस्सा सांगायचा आहे. मी एका गावामध्ये एकदा गेलो होतो. बर. मी 2013-14ची गोष्ट आहे, 13ची. आणि मी बाजार असायचा, मी बाजाराच्या ठिकाणी फिरून एक ठिकाणी जाऊन बसलो आणि आम्ही असे एक 7-8 जण बसलेलो आणि आम्ही काहीतरी चहा घेत होतो. मागच्या टेबलवर आमच्यातलीच एक जण, आमच्या पक्षामधले एक जण मागं बसले होते आणि त्यांना कदाचित मला वाटतं लक्षात नसायला ते तिकडे तोंड करून बसले होते. आणि बोलता बोलता ते एक विषय निघाला की अहो ते कदमांमध्ये तो नवीन मुलगा आता जितेश भैया म्हणून आता फिरायला लागलाय. मग ते असं ते जातात इकडं तिकडं फिरतात, असं करतात. ते बोलता बोलता म्हणाले की असं नुसतं कुठं पण जाऊन बसून कुणाला पण भेटून कोण काय राजकारण करू शकतं का? एवढं सोपं आहे का राजकारण? त्यांना कुठं माहित आहे अजून संघर्ष काय असतो. पण मला सांगायला आनंद वाटतो की मी या गेल्या 12-13 वर्षामध्ये जे काम सर्वसामान्य जाऊन करू शकलो, त्या माध्यमातून आज ती व्यक्ती सुद्धा मला कधी कधी एकट्यात भेटली तर ते मला मजेने म्हणती सुद्धा. मी त्यांना एकदा ते सांगितलं, अहो म्हटलं तुम्ही एकदा असं बोललेला, तुमचं लक्ष नव्हतं, मी तुम्हाला बोललो नाही म्हटलं, तुम्ही असं एकदा मजेने बोललेला. तर ते मला म्हणतात खरं तुम्ही ते खोटं ठरवून दाखवलं, ह्याचा मला आनंद आहे. म्हणजे ते मला सांगतात मला आनंद कशाचा आहे, तुम्ही एक खोटं ठरवून दाखवू शकला की तुम्ही खालीपर्यंत जाऊन काम केलं. आणि आमच्याकडे एक चांगली गोष्ट काय आहे की आम्हाला पहिल्या दिवसापासून हे शिकवलं गेलंय की आपण जेव्हा कुठेही जातो तिथल्या पद्धतीने त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, तिथल्या पद्धतीने राहिलं पाहिजे. म्हणजे उगाच मी कोणतरी कुठल्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून मला काहीतरी वेगळी ओळख किंवा वेगळ्या पद्धतीने वागवलं पाहिजे किंवा मला वेगळ्या पद्धतीने, मी समजा एखाद्याच्या घरात गेलो तर मला खुर्चीवर बसलं पाहिजे, ह्यातला भाग आमच्या कुटुंबात अजिबात नाही आहे. जी परिस्थिती जशी असेल त्या पद्धतीने आपण राहता आलं पाहिजे, एवढी तयारी आमची त्यांनी करून घेतलेली आहे. माझ्या ध्यानीमनी नव्हतं की मी अचानकपणे ही निवडणूक लढीन. मधल्या काळामध्ये काही कार्यकर्त्यांनी मागणी केली की तुम्ही ह्या निवडणुकी उभं राहावा, तुम्ही त्या निवडणूक उभं राहावा, ही सातत्याने मागणी चालूच होती. पण मला यावेळेला प्रकर्षाने जाणवलं की अनेक कार्यकर्ते येऊन मला भेटायला लागले, ते मला सांगायला लागले एकांतामध्ये की यावेळी तुम्ही पंचायत समितीपासून सुरुवात केली पाहिजे. नाही, खरं तर सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय की जितेश भैया, आता खानापूरमध्ये एकदा तुमचं भाषण झालं होतं आणि त्यावेळेस तुम्ही म्हणला होता की काँग्रेस हे स्वतंत्र लढेल, किंवा तिथल्या लोकांची सुद्धा मागणी आहे की खानापूरमधून जितेश भैयांना आमदार होताना आम्हाला बघायचं आहे. मात्र तुम्ही अगदी पंचायत समितीला उतरताय, काय गणित आहे? नाही, तुम्हाला मी सांगतो, माझ्यासाठी ही खरं एक मोठी गोष्ट आहे. कुठलं पद आहे, मी कुठल्या हुद्द्यावर जाऊन काम करणार, ह्याला महत्त्व नाही आहे. मला लोकांमध्ये आज काम करायची संधी मिळते, ह्याला महत्त्व आहे. कसं असतं, कुठलंही पद छोटं मोठं हे आपण ठरवायचं नसतं, ते जनता ठरवत असते. म्हणजे आज मी समजा पंचायत समितीत जरी सदस्य म्हणून गेलो तरी सुद्धा माझ्याकडे जे विजन आहे, माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आहेत, त्या मी वेगळ्या पद्धतीने राबवणार आहे. म्हणजे मला आमदारकीला तुम्ही म्हणला जसं की खानापूरमध्ये आमदारकी बाबतीमध्ये लोक चर्चा करायची, सांगलीत काही लोक खासदारकी बाबतीमध्ये चर्चा करायची, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला एकच होतं की मला सुरुवात तळातून करायची. हे मी पहिल्यांदा ठरवलेलं की मला मोठ्या पदापासून सुरुवात नाही करायची, मला तळातल्या राजकारणातून जायचं. याचं कारण काय आहे, तुम्ही राज्यामध्ये जर अभ्यास केला, जो तळामधून राजकारणातून पुढे जातो त्याला लोकांच्या प्रश्नांची जाण अधिक होती. आणि ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती असं व्यासपीठ आहे जिथं गावगाड्यामधला साधा छोटा माणूस त्याचं काम घेऊन येत असतो. आणि मला ते करण्यामध्ये फार रस आहे, तुम्हाला मी खरं सांगतो. मला छोट्या कार्यकर्त्यांचे छोटे विषय आता सुरुवातीला मला सोडवायचं, मला शिकायचं, आणि मग पुढं मग काय जे नशिबात असेल ते घडत जाईल. मगाशी मी विचारलं की तुम्ही ही निवडणूक लढवताय, काय धोरण असणार आहे तुमचं? म्हणजे काय का म्हणून तुम्ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक झाला? नाही, म्हणजे धोरण माझं हेच आहे की या भागामध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी, मोहनराव कदम दादांनी प्रचंड विकास कामं उभी केलेली आहेत. पण खरं विकास हा कधी संपत नसतो. ही एक प्रोसेस आहे, ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे. म्हणजे तुम्ही आज समजा कितीही कोटीची कामं केली
तरी उद्या असं होतं की बाबा नाही, अजून सुद्धा हे केलं पाहिजे, अजून सुद्धा हे झालं पाहिजे, अजून सुद्धा हे झालं पाहिजे. ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. बरोबर. तर या प्रोसेसमध्ये आता डॉक्टर विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मंडळी काम करतोय. पण मला आता एका वेगळ्या विजननी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये उतरायचं आहे. अच्छा. म्हणजे विकास कामं फक्त करून काम होतं किंवा लोक समाधानी होतात असं नाही आहे. लोकांना वेगवेगळी पद्धतीने आपल्याला सांभाळावं लागतं. त्यामध्ये एक आहे की गावातले जे बेसिक सुविधा आहेत बरं. त्या ऑलरेडी आमच्या मतदारसंघामध्ये साहेबांनी दादांनी पूर्ण केलेले आहेत. म्हणजे असं एकही गाव नाही जिथं रस्ते नाही आहेत, असं एकही गाव नाही जिथं वीज पोचलेली नाही आहे, असं एकही गाव नाही जिथं शाळा पोचलेल्या नाही आहेत, जिथं पाण्याची व्यवस्था नाही आहे. असं बऱ्यापैकी ज्या बेसिक सुविधा लागतात त्या सगळ्या पूर्ण आहेत. बरं. आता याच्या पुढं जाऊन जेव्हा आम्हाला काम करायची संधी मिळते तर मला एक वेगळं विजन ठेवायचं की लोकांचं कोरोनाच्या काळापासून एक संकल्पना तयार झालेली आहे की आपलं आरोग्य आणि आपण आता महत्त्वाचं झालेलं. महत्वाचं. लोकांना आधी कळत नव्हतं हे किती महत्त्वाचं आहे शरीर. त्यांना आत्ता ह्या कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये लक्षात यायला लागलं की आपलं शरीर ही आपली संपत्ती आहे. आपण जर असलो तर उद्या भविष्य आहे, आपणच नसलो तर काय उपयोग आहे. त्यामुळे व्यक्ती आज म्हणतात ना अगदी स्वतःची काळजी घेऊन जगायला सुरुवात केलेली आहे. माझं विजन हेच आहे की इथल्या ज्या बेसिक हॉस्पिटलच्या सुविधा आहेत त्या सुधारल्या पाहिजेत. बरं. मी स्वतः एक MBBS डॉक्टर आहे, एक MD आहे. तो मला स्वतःला वाटतं की यामध्ये मी चांगला बदल घडवून आणू शकेन. बरं. PHC आहेत आत्ता. म्हणजे PHC जरी असल्या म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असतात शासनाच्या माध्यमातून म्हणजे करतो, पण तिथं आज लसी नाही आहेत. मधल्या काळामध्ये आमच्या हिंगणगाव बुद्रुकचाच मुलगा, एक 17-18 वर्षाचा मुलगा रात्री घरामध्ये घोणस शिरली आणि अंथरुणात येऊन त्याला चावली. बरं. तो मुलगा त्या दिवशी त्या ठिकाणी लसी अभावी एक्सपायर झाला. अरे वा. ही गोष्ट मला माझ्या भागामध्ये माझ्या त्या मतदारसंघामध्ये इथून पुढं कधीही होऊन द्यायची नाही, हे माझं विजन आहे. हे एक उदाहरण आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये आज लहान लहान ठिकाणी सुद्धा म्हणजे आपल्या ज्या शाळा असतात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतात, त्या लहान मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ होतात का ह्याचं कोण गणित बघतं का? अगदी. तुम्ही थेट पाणी पिता ते पोटात जातं आणि त्यातून परत विकार चालू होतात. मधल्या काळामध्ये आमच्या तालुक्यामध्ये काही गॅस्ट्रोच्या साथी आल्या. त्या गॅस्ट्रोच्या साथी आल्यानंतर अनेक लोक आजारी पडली. गाव 100-200 लोक ॲडमिट होती. मोहिते वडगावमध्ये ती घटना घडली. लोक ॲडमिट होती आमची. त्यात दुर्दैवाने एकाला जीव गमवावा लागला. म्हणजे हे ज्या गोष्टी घडतात ह्या गोष्टींबाबतीमध्ये कुठंतरी मला आता एक वेगळी संकल्पना आणायची आहे. आणि त्यामध्ये मी खरं आता पाण्यापासून मी एक वेगळी योजना डोक्यामध्ये आखलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ती योजना खरं तर मी पहिल्यांदा एक सदस्य म्हणून त्या योजनेला मी सुरुवात करणार आहे. ती योजना काय आहे हे मी तुम्हाला आज सांगण्यापेक्षा जेव्हा मी ती कृतीत उतरायला सुरुवात करीन तुम्हाला निश्चितपणे ती बघायला मिळेल. आता कसं आहे बघा की राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे. आता लोकांचा समज असा झाला आहे की जरी आम्ही आघाडीच्या सरकारला निवडून दिलं किंवा आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिलं तर हे निधी कुठून आणणार आहे? मला सांगा, गेल्या ह्या 14 पासून आत्तापर्यंत सरकार त्यांचंच आहे. नक्की किती निधी आत्ता येतोय ह्याचा अभ्यास लोक बारकाईने करत असतात. आमच्या जिल्ह्याची जर गोष्ट करायची झाली तर DPDC मधला निधी आता किती खर्च झाला आणि तो खर्च कुणावर झाला ह्याचा जर तुम्ही विचार केला तुम्हाला लक्षात येईल की जाणून बुजून काही ठिकाणी निधी न देण्याचं सुद्धा काम चालू आहे. म्हणजे सरकार असावं, सरकार डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे. पण एक पालकमंत्री म्हणून, त्याला पालकमंत्री का म्हणतात, त्यांनी तिचं पालकत्व स्वीकारलेलं असतं. तर प्रत्येक तालुक्याला समान न्याय मिळावा ही भूमिका असली पाहिजे. ती आधी होती, अलीकडच्या काळामध्ये ती बघायला मिळत नाही. आणि निधीचा प्रॉब्लेम हा झालेला आहे, निधीचा ऑलरेडी तुटवडा आहे. कारण लाडकी बहीण योजना ही जी पुढे आलेली आहे बहुतांशी निधी हा लाडकी बहीण योजनेकडे डायव्हर्ट झालेला आहे. तेव्हा आजच्या परिस्थितीमध्ये तिजोरीमध्ये किती पैसे आहेत जर तुम्ही माहिती घेतली राज्य शासनाच्या तुम्हाला लक्षात येईल की कर्जाचा डोंगर हा मोठा होत गेलेला आहे आणि तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत.
नाही, पण तुम्ही त्याचा उलट जर का आपण बघितलं तर ग्रामीण भागातील महिलांना त्याचा फायदाच आहे ना. म्हणजे महिला म्हणतात की आम्हाला मला सांगा, तुम्हाला जे पैसे मिळाले हे कधी मिळाले, ह्याचा जर तुम्ही ग्राफ काढला तुम्हाला लक्षात येईल. मागं जेव्हा इलेक्शन लागले, इलेक्शनच्या वेळेला पैसे खात्यावर आले. बर इलेक्शन संपली त्यानंतर त्याच यादीमधली जवळपास 50%हून अधिक लोक कमी झाली. बर म्हणजे आमच्या भागात मी बघतोय बरोबर आहे. गावोगावी चोरी काढल्या गेल्या जे लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांच्या यादामधून 50 ते 60% लोक परत गाळली गेली. ती वगळल्यानंतरच्या काळामध्ये आता जी 40% शिल्लक राहिलेली आहेत त्यांना एकही हफ्ता परत आला नव्हता. पण जशी महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या की 2 हफ्ते संक्रांतीला त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. बर आता पुढची ही इलेक्शन संपली की आता पुढं काय होणार, ह्या 40 मधल्या आणि परत 20% गाडी यादी वगळली जाणार. बर 20% शिल्लक राहणार. बर 20%ना कधी पैसे देणार, पुढची कुठली निवडणूक आली की पैसे मिळणार. बर परत पुढच्या इलेक्शन मध्ये तोपर्यंत ही सगळी यादी संपुष्टात येणार. पण हे समीकरण आत्ताच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे लढताय त्याच्यामध्ये पण लागू होणारच ना. कसं वाटतंय, म्हणजे काय वाटतंय त्याचं? मी तुम्हाला सांगू का, लोक फार हुशार आहेत. लोकांना पैसे जरी त्यांनी खात्यावर दिले असतील, म्हणजे म्हणतात ना ते ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, बर तीच पद्धत यावेळेला तुम्हाला बघायला मिळेल. बर तुमच्या खात्यावर जरी पैसे आले असतील तरी लोकांनी आता ठरवलेलं आहे आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की आपला विकास ह्यातून होऊ शकत नाही. अहो मला सांगा ना, 3,000 रुपये आता आले वर्षाचं. तर तुम्ही गणित घातलं 1,500 वर्षामध्ये किती पैसे मिळणार आहेत? 18,000 रुपये मिळणार आहेत. 18,000 रुपये तुम्ही जर गणित काढलं, 18,000 रुपये आजच्या वर्षामध्ये पुरणार आहेत का हो? नाही. म्हणजे आज महागाई कुठे गेली आहे? सर्वसामान्यांनी घरातल्या चुली पेटवायच्या का नाही पेटवायच्या? म्हणजे 3,000 रुपयेमध्ये तुम्ही जर लोकांना विकत घ्यायला निघाला असाल, लोक एवढी स्वस्त नाही येतो. म्हणजे तो काळ राहिलेला नाही आता की तुम्ही 1,500, 2,000 आणि 3,000 तुम्ही त्यांना म्हणताय की बाबा आम्ही फार मोठं काय तर त्यांच्यावर उपकार केलेत. बर यातला भाग राहिलेला नाहीये. नाही, आत्ताची परिस्थिती बघितलं तर काय आहे बघा, की सरकार त्यांचं राज्यामध्ये असल्यामुळं, भाजपचं केंद्रात भाजपचं असल्यामुळं, की आता भाजपचे जे नेते मंडळ आहेत, आता तुमच्यासारख्या एखाद्या काँग्रेसच्या नेत्यानं निधी आणला, काम केलं, तर ते श्रेय त्यांनाच घेऊ पाहतात की बाबा आमच्या सरकारनं निधी दिला किंवा आमच्या इथं हे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत. म्हणजे ह्याचे साक्षीदार आमच्या मतदारसंघामधली अनेक कार्यकर्ते लोक आहेत. अच्छा. म्हणजे जरी आमदार साहेबांच्या पत्रावर ते काम मंजूर झालं असेल तरी सुद्धा अनेक लोक येऊन तिथं नारळ फोडून जातात. म्हणजे पैसे आणायचे एकाने, नारळ फोडायचा हो, ते तसंच आहे ना. हो का, भाजपची एक स्ट्रॅटेजी आहे. त्यांचं फक्त मीडिया मॅनेजमेंटवर जोर आहे. बर तिने आतापर्यंत फक्त लोकांना स्वप्न दाखवलेली आहेत. बर त्यातली सत्यात किती उतरली ह्याचा विचार आता लोक करायला लागलेली आहेत. बर म्हणजे स्वप्न दाखवणं एक भाग आहे. लोकांना स्वप्न सांगितलं, लोकांना बरं वाटतं, हा चांगलं आहे बाबा, हे खरंच मस्त आहे, असं झालं तर खूप चांगलं होईल, आपल्या आयुष्यात फार बदल होईल. बर पण सत्यात किती उतरली ह्याचा अभ्यास आपल्याला बरोबरीने करावा लागेल. ती लोकांनी केलेला आहे. आता तर तुमचे ते विरोधक आहेत, म्हणजे आता मला वाटतंय की देशमुखांच्या घरातलाच तुमचा जो येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये विरोधक आहे, कसं बघताय विरोधकाकडे? त्यांच्या घरातला म्हणता येणार नाहीये. माया पुढं जे प्रतिस्पर्धी उभे राहिलेले आहेत ते कडेगाव तालुक्यामध्ये मागच्या इलेक्शनमध्ये सभापती म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते. आणि खरं मला तेच सांगायचंय, मी विरोधक म्हणून त्यांच्याकडे बघत नाही. बर काय असतं, शेवटी इलेक्शन म्हणलं की ह्या गोष्टी होतात. कोणतरी लढणार आहे, कोणतरी निवडून येणार आहे, कोणतरी पराभूत होणार आहे. पण खरं ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की तुमच्या हातात जेव्हा तुम्हाला संधी येते तेव्हा तुम्ही त्या संधीचं सोनं केलं का? बर त्याला न्याय दिला का? तुम्ही लोकांपर्यंत ते पोचवू शकला का? कारण ज्या विश्वासाने लोक आज आपल्याला मतदान करणार आहेत त्या विश्वासाने लोकांची कामं सुद्धा झाली पाहिजेत. अच्छा. मागच्या पंचवार्षिकमध्ये तुम्ही जर बघितलं तर सभापती होऊन सुद्धा काय प्रमाणात त्या भागामध्ये कामं होऊ शकली, काय प्रमाणात लोकांना न्याय मिळू शकला, हे लोकांना आता लोक स्वतःला विचारायला लागलेले आहेत की मागच्या वेळेला एकदा आपण चूक केली ती परत चूक करायची का? बरोबर. हा विचार लोकांच्या मनामध्ये यावेळेला मला प्रकर्षाने जाणवला. आणि हे लोक मला बोलतायत, म्हणजे मी कुणावर टीका करण्यापेक्षा, मी कुणाबद्दल बोलण्यापेक्षा जे लोकांच्या तोंडामध्ये असतं ना ते 100% सत्य असतं. खरं तर आपण शेवटाकडे जाऊयात, बराच वेळा झाला आपण चर्चा करतोय. मला सांगा की या मतदारसंघामध्ये आता राज्यामध्ये सरकार आहे, केंद्रात सरकार आहे,
ते कामं करतायत. आता तुम्ही म्हणून एक जितेश कदम म्हणून तुम्ही मतदारांना कशा पद्धतीने विश्वासात घेणार आहात, म्हणजे लोकांनी तुम्हाला का निवडून दिलं पाहिजे? आता मी लोकांमध्ये एकतर असतोच. लोकांना आज काय माहिती का, जनसंपर्क चांगला असावा ही अपेक्षा असते. बरोबर. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगलेही प्रसंग असतात, वाईटही प्रसंग असतात. पण या दोन्ही प्रसंगामध्ये जो त्यांच्यावर उभा राहतो ना, खास तर वाईट प्रसंगामध्ये, नक्की. लोक त्याला कधीही विसरत नाहीत. आणि आम्ही एक पाळलेलं आहे की लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही कायम सहभागी झालेलो आहे. त्यापेक्षा ज्या सगळ्या सुविधा आहेत, म्हणजे आज स्थानिक पातळीवर जी विकास कामं असतील त्यामध्ये असू, लोकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असू, लोकांच्या गावामधल्या सामाजिक कार्यामध्ये असो, सांस्कृतिक कार्यामध्ये असो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे गावातलं एखादंही मंदिर तुम्हाला असं सापडणार नाही आमच्या मतदारसंघात ज्यामध्ये कदम कुटुंबाचा स्पर्श नाही आहे. बरं. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही कायम सहभाग घेतलेला आहे. आणि लोक हे जाणतात, लोकांनी हे बघितलेलं आहे की ही लोक कोणालाही नाही म्हणत नाहीत, कोणालाही अडचणीत आणत नाहीत, आणि लोकांना सातत्याने मदत करण्याची ही भूमिका आमची कायम राहिलेली आहे. म्हणजे आता भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून डॉक्टर विश्वजित कदम साहेब सुद्धा जसं साहेबांनी चालवलं की एखादा गरजू असेल तर तिथं ते बघत बसत नाहीत, नक्की. त्याला मदतच झाली पाहिजे, त्याला फी माफ झाली पाहिजे, त्याला हॉस्पिटलमध्ये मदत झाली पाहिजे, हे सातत्याने आम्ही केलेलं आहे. त्यामुळे मला स्वतःला सांगायचं आहे की हे जे काय 4 अंग आहेत, या 4ही अंगावर आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. आणि त्या कामावर माझा विश्वास आहे आणि लोक निश्चितपणे त्या कामावर विश्वास ठेवून मला निवडून देतील, हा मला विश्वास वाटतो. तर मला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, काय आव्हान असेल तुमचं या मतदारसंघातील जनतेला किंवा या गणातील जनतेला? माझं आव्हान हेच आहे, येत्या 5 तारखेला निवडणूक होतीये. या निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवार बघावा. बर. मी पक्ष बघावा म्हणत नाही, उमेदवार बघावा. बर. आणि उमेदवाराची तुलना करावी की या उमेदवाराला जर मी निवडून दिलं तर माझ्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे, आणि या दुसऱ्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर माझ्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे. जो उमेदवार जनतेच्या आयुष्यामध्ये फरक करू शकेल, निश्चितपणे जनतेने त्याला मतदान केलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. म्हणजे यात मी कुठल्या वेगळ्या भावनेने बोलत नाही आहे. बर. पण जनता कधीही सगळ्यांपेक्षा हुशार असते आणि जनता आमच्या भागामधली जागरूक आहे, हे मला निश्चितपणे या निमित्ताने सांगायचं आहे. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते जितेश भैया कदम, जे की काँग्रेसचे युवा नेते आहेत. ते हिंगणगाव बुद्रुकमधून त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण अनेक प्रश्नांवरती त्या ठिकाणी गप्पा मारल्या, चर्चा केल्या. अगदी त्यांचं बालपण असेल, त्यांचं शिक्षण, समाजकारण आणि राजकारण, आणि येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये त्यांचं विकासाचं जे धोरण आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. भैया, तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.